वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील मुसळवाडी महाडूक सेंटर येथील साक्षी किशोर बर्डे वय 15 हिने रात्रीच्या वेळी राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयदीप बडे आणि शेषराव कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीने मुलीला तातडीने राहुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी. माझं नाव किशोर दशरथ बर्डे. माझी मुलगी 10वीला शिकत होती. रविनंदन कॉन्व्हेंट स्कूलला शिकत होती. ते मोबाईलमध्ये असे काहीतरी चॅटिंग झाली एका पोरासोबत. माझ्या मुलीनं जीव दिलेला आहे. मला न्याय पाहिजे. मला या पोराला शिक्षा द्यायची आहे. मला काही करून मला मदत करा. मुलगा आपलं मानुरीचं आहे, मुसलमानाचं आहे, धरशीचं आहे. काय म्हणते तू? वाघवाल्याचं काय नाव आहे त्याचं? आपलं नाव त्याचं मला नाही सांगता यायचं. काय केलं त्यांनी? ते मोबाईलवर चॅटिंग केली. आज माझी मुलगी फाशी घेऊन मिळाली. काय चॅटिंग केली ती मला नाही सांगता यायचं. पण आता ते मोबाईल माझ्या मम्मीकडे होता. ते मोबाईल मम्मीकडनं आला की त्याच्यामध्ये कळलं मला की काय झालं, कशामुळं एवढ्या मायपुरीने रिक्षा घेतली. माझी मुलगी आत्ताशी 10वीला गेलेली होती. तिचं वय नाही, काय नाही, कसं काय एवढं तिनं हे घेतलं? तुमचा कोणावर आरोप आहे? मला त्या मुलावरच मला वाटत हो असं. आता घरचा तिला त्रास नव्हता, काही नव्हता. मला ते मुलामुळंच वाटवं राहिलं तसं. शाळेचं काय? शाळेचं काही नाही. आता मॅडमला फोन लावला तर मॅडम नंबर द्यायला तयार नाही. माझ्याकडे नाही म्हणतात मॅडम, असं म्हणले. पोलिसांची काय भूमिका आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आता पोलिस म्हणले तुम्ही त्या पोराचं नाव, मोबाईल नंबर आणा आणि केस दाखल करून द्या. मग आता आमच्या गावचे हायची जे सहकारी आहे ती आता मला मदत करून राहिली. ती म्हणले आम्ही सगळं शोध लावू, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आम्ही तुम्ही काही घाबरू नका असे बोललेले आहेत आम्हाला. मग त्याच्यामुळे पण आता आम्ही इथंच थांबलो. मुलगा कुठला आहे? मानवरी.